चांदवड येथे शारदीय नवरात्रोत्सव श्री कुलस्वामिनी रेणुका मातेच्या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या नवरात्री उत्सवात शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनतर्फे गेल्या 8 वर्षांपासून विशेष सहभागातून भाविकांसाठी अभिनव उपक्रम राबवत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। यंदा यावर्षी फाउंडेशनचे 9वे वर्ष असून यावर्षी नवरात्रीत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद खिचडी व पिण्याच्या पाण्याची तसेच भाविकांसाठी निवारा, वैद्यकीय कक्ष, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका सेवा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, भाविक माय माऊलींसाठी बंदिस्त स्तनपान कक्ष तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, भारूड व मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओद्वारे महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जात असून नोंदणी केंद्र उभारण्यात आले आहे। 10 दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवात रक्तदान शिबिर चालणार आहे। यावर्षी पहिल्यांदाच भाविकांच्या सोयीसाठी तब्बल 12,000 स्क्वेअर फुटाचा भव्य असा वॉटरप्रूफ सभागृह डोम उभारण्यात आला आहे। यामध्ये देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी बॅरिकेडिंग लावण्यात आले असून ठिकठिकाणी बसण्यासाठी बेंच व पिण्याचे पाणी व कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। या नवरात्री उत्सवात येणाऱ्या भाविकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब चौधरी यांनी केले आहे।
घटस्थापनेच्या दिवशी या रेणुका देवीच्या चरणी या ठिकाणी रेणुका देवीच्या सभामंडपाच्या समोर आपण आहोत। या ठिकाणी शिवसेनेचे उत्तर महासंघाला संदर्भात आणि कसं कसं नियोजन असणार आहे? सर्वप्रथम आजपासून जो नवरात्र उत्सव सुरू होतो आहे त्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या रेणुका माता मंदिराच्या पटांगणामध्ये मी सर्व महाराष्ट्र येणारे भाविक, या जिल्ह्यामधून सर्व येणारे भाविक आहेत त्या भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो। हे रेणुका माती मंदिर देवस्थान हे प्राचीन असं देवस्थान आहे आणि पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव भक्तिभावाने या ठिकाणी साजरा होत असतो। शिवसेनेच्या वतीने भाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने गेले 8 वर्ष आम्ही थोड्या प्रमाणात या ठिकाणी सोयीसुविधा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। मागचे काही वर्ष या ठिकाणी प्रसाद वाटप असेल, पाणी वाटप असेल, त्या सुखसुविधा आम्ही देत होतो। पण गेल्या मागच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप असेल, येणाऱ्या नागरिकांना मेडिकल कॅम्प असेल, ॲम्ब्युलन्स असेल, ह्या वेगवेगळ्या सोयीसुविधा, काही शासकीय लाभ त्या ठिकाणी जे काही आहे त्याचं जाहीरपणे या ठिकाणी नोंदणी त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो आहे। आणि ह्यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून जे भक्तगण या ठिकाणी येत आहेत त्यांची ऊन, वारा, पाऊस यापासून त्या ठिकाणी त्यांची सुटका व्हावी, कारण अनेक भाविक या ठिकाणी महाराष्ट्रातून येत असतात, त्यांची गैरसोय या ठिकाणी होत होती, लहान मुलं त्यांच्यावर असायचे। भक्तिभावाने या ठिकाणी हे भक्त या ठिकाणी येत असतात, भक्तगण येत असतात, त्यांच्यासाठी भक्तासाठी एक मंडप टाकून त्या ठिकाणी भक्तांसाठी वेगळी रान, त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी वेगळी व्यवस्था, असं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात या देवस्थानाला ज्या ज्या काही सोयीसुविधा लागतात या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी देवस्थानं आहे, रेणुका माता मंदिरचं देवस्थान हे चांदवडचं आहे, दुर्गाडी कल्याणचं दुर्गाडी माता मंदिर असेल, ज्या ज्या ठिकाणी देवीचे देवस्थान आहे शिवसेनेच्या माध्यमातून हे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात। येणाऱ्या भक्तगण जे आहे त्यांना सोयीसुविधा देण्याचा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी हा छोटेखानी प्रयत्न करतो। देवस्थानच्या इथे पवारसाहेब असतील, आमचे एक संपर्क करंजकर साहेब असतील, जिल्हा भाऊलाल तांबडे असतील, संदीपजी उगले असतील, संपूर्ण जी टीम आहे या जिल्ह्याची, ही तालुक्याची या ठिकाणी काम करते आणि या 9 दिवसामध्ये आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी थांबणार आहेत। ज्यांना ज्यांना शक्य आहे प्रत्येकजण भाविकाला कुठलीही गैरसोय होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे पुन्हा एकदा मी या महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जिल्ह्यातल्या सर्व भाविकांना या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद। गेल्या 8 दिवस देवीचा मी मोठा भक्त आहे, रेणुका देवीचा। आम्ही आमचे पूर्ण कुटुंबीय पूर्वीपासून या देवीला खूप मानते आणि ही देवी जे काही आमच्याकडनं जे काही करून घेते हे देवी करून घेते आणि आम्ही देवी जे सांगते त्याप्रमाणे आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे। ज्या ज्या सोयीसुविधा ह्या वर्षी नव्हत्या, पुढच्या वर्षी आम्हाला काही सूचना येतील, त्याच्यात अजून सुधारणा केल्या पाहिजे, तिथले काही विश्वस्त असतील त्यांच्या काही सूचना असतील त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचलं पाहिजे। हे ग्रामीण भागातले जे काही महिला वर्ग असतो त्या प्रत्येकाच्या घरोघरी सकाळी आरती होत असते। काही लोक जे काही तरुण मुलं आहे, मुली आहे, त्यांच्यापर्यंत हे आपल्या ज्या काही देवदेवतांच्या गोष्टी आहेत, भावना आहेत, या नवीन पिढीला, पुढच्या येणाऱ्या पिढीला ह्या लक्षात आल्या पाहिजे। अभ्यासावरच यांनी आरतीसुद्धा घरामध्ये जी काही सकाळ संध्याकाळ आरती होते ती आरती आपल्याला प्रत्येकाला म्हणता आली पाहिजे आणि ही प्रत्येक घरापर्यंत हा आरती संग्रह पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून येणारी पिढीसुद्धा या आपल्या देवस्थानच्या माध्यमातून, देवदेवतांच्या माध्यमातून धार्मिक आपले काही विधी आहे, धार्मिक ठिकाणी जे काही पूजा अर्चा होतात त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे। त्या दृष्टीने ही पुस्तिकासुद्धा आज आम्ही देवीच्या चरणी अर्पण केली आणि पुस्तिकाचं वाटप पुढचे 10 दिवस या मंडपातून होईल। परत प्रत्येक घरोघरी ही आमची आरती संग्रह आहे, देवीचा आरती संग्रह आहे, हा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।